नमस्कार. मराठी कट्टा कॅनडातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात आम्हाला भक्तिशक्ती थीमवर आधारित आमचा देखावा सादर करण्याची संधी मिळाली. तर भक्तीच्या भागात तुम्ही बघू शकता अष्टविनायकाची 8 मंदिरे, विठोबाचे एक भव्य देऊळ, भगवा झेंडा, नदीच्या सुंदर काठावर सुरू असलेला गणेशोत्सवाचा कार्यक्रम, त्यात मंडळाचा गणपती, लताबाईंच्या गायनाची मैफिल, काही प्रेक्षक, खुर्च्या, लोकमान्य टिळकांना मानवंदना आणि लाऊडस्पीकर. दुसरा भाग म्हणजे वारकरी. तर वासुदेव आणि भगवा झेंडा, तुळशी वृंदावन, टाळ मृदंग घेतलेले वारकरी, पादुका घेऊन चाललेले पालखी. तर चला दुसऱ्या बाजूला बघूया. हायवेवर तुम्ही बघू शकता नीरा विक्री केंद्र. शक्तीचा भाग म्हणजे प्रतापगड, त्यात उभे असलेले शिवाजी महाराज, शंभू महाराज आणि काही मावळे आणि एक भगवा झेंडा. शेतात काही शेतकरी काम करत आहेत, त्यात नांगर, विहीर, महाराष्ट्राची विविध पिके ज्यात संत्र, केळं, आंबा याचा समावेश आहे, तांदूळ, आणि हे महाराष्ट्राच्या विविध भागांना रिप्रेझेंट करतात. एका बाजूला गुढीपाडव्याचा सण सुरू आहे, तर रांगोळी काढताना बाई, तुळशी वृंदावन आणि पोशाख घातलेला माणूस. मग हा भाग आहे बैलपोळ्याचा, त्यात बैलासाठी वाढलेले नैवेद्याचे ताट ज्यात जिलबी, पुरणपोळी, लाडू. इकडे बघू शकता वटसावित्रीची पूजा, ज्यात सूत गुंडाळताना बाई, पूजेचे ताट, वस्त्र, शेंदूर फासलेला दगड. या बाजूला सुरू आहे सिनेमाचं शूटिंग, फाळके स्टुडिओज. एक कॅमेरामॅन, डायरेक्टर आणि लावणी नृत्यांगना. तिच्या शेजारी बसलाय एक नाचा. तर हा आहे संपूर्ण देखावा. हा देखावा आम्ही जवळपास 150 तासांची मेहनत घेऊन बनवला आणि हा बनवण्यासाठी थर्माकोल, कार्डबोर्ड, वेस्ट पेपर इत्यादीचा उपयोग केला आहे. सर्व पुतळे आम्ही स्वतः हाताने घडवले, त्यात 35 पुतळ्यांचा समावेश आहे. सर्व काही हँडमेड आहे. तर मी अभिषेक फाटक, माझा मुलगा मयुरेश आणि माझी बायको स्नेहल, आम्ही तिघांनी मिळून हा देखावा तयार केला आहे. तर आशा करतो की तुम्हाला हा देखावा आवडला असेल.